नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी कर्क, सिंह व कन्या या राशींचे मासिक राशी भविष्य घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे. सर्वप्रथम आपण कर्क राशीला हा मार्च 2025 महिना कशा प्रकारे जाईल याचा आढावा घेऊया. कर्क राशीच्या दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत सूर्यग्रह अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागेल. दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत कर्क राशी व्यक्तीने आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी. तसेच दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत कर्क राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा थोडीशी त्रास दगदग वाढणार आहे. त्याचप्रमाणे मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानामध्ये भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान कर्क राशी व्यक्तींना संततीबाबत सुद्धा थोडीशी चिंता निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण राहणार आहे. व दिनांक 14 मार्च 2025 नंतर अर्थात दिनांक 15 मार्च 2025 पासून सूर्याचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव कमी करणारे राहणार आहे. तसेच कर्क राशी व्यक्तींना हे सूर्याचे भ्रमण संतती सौख्यासाठी, संतती योगासाठी शुभ परिणाम देणारे आहे. तसेच सूर्याचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल. आरोग्याच्या तक्रारी यानंतर कर्क राशी व्यक्तींच्या कमी होतील. त्याचप्रमाणे कर्क राशी व्यक्तींच्या नोकरी व्यवसायातील त्रास दगदग सुद्धा यानंतर कमी होणार आहे. त्याचप्रमाणे कर्क राशी व्यक्तींना आर्थिक लाभासाठी सुद्धा हे सूर्याचे भ्रमण शुभ परिणाम देणार आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये कर्क राशी व्यक्तींच्या गुरुग्रह लाभस्थानामध्ये मार्गी भ्रमण करत असल्यामुळे या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये कर्क राशी व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हा महिना कर्क राशी व्यक्तींना विवाह योगासाठी, वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा आहे. तसेच संतती योगासाठी सुद्धा हा महिना कर्क राशी व्यक्तींना चांगले परिणाम देणारा आहे. तसेच कर्क राशीच्या विद्यार्थी वर्गासाठी शिक्षणात चांगले यश देणारा हा महिना राहणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक 15 मार्च 2025 नंतर कर्क राशी व्यक्तींचा पराक्रम वाढेल. त्याचप्रमाणे कर्क राशीच्या भाग्यस्थानातून बुध व शुक्राचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली देणारे राहणार आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ शुक्राचे भाग्यस्थानातील उच्च राशीतील भ्रमण ग्रह सौख्य चांगले निर्माण करणारे राहणार आहे. तसेच या दरम्यान कर्क राशी व्यक्तींना घर, प्रॉपर्टी, जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी हा महिना कर्क राशी व्यक्तींना अत्याधिक शुभ फले निर्माण करणारा राहणार आहे. तसेच कर्क राशी व्यक्तींना ग्रह सौख्य, वाहन सौख्यासाठी सुद्धा हा महिना शुभ परिणाम निर्माण करणारा राहणार आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी ग्रह कर्क राशीच्या अष्टम स्थानातून भाग्यस्थानात प्रवेश करेल. अर्थात यानंतर कर्क राशी पनवती संपणार आहे. अर्थात अष्टम स्थानातील शनीचे भ्रमण अत्याधिक पीडा निर्माण करणारे असते. यानंतर मात्र शनी ग्रहाचे कर्क राशी व्यक्तींना तितकेसे अशुभ परिणाम जाणवणार नाहीत. एकंदर सर्व बाबींचा विचार करता कर्क राशी व्यक्तींसाठी या मार्च महिन्याचा पहिला 15 थोडेसे अशुभ परिणाम देणारा राहणार आहे. दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत कर्क राशी व्यक्तींना मानसिक त्रास थोडासा होण्याची शक्यता राहणार आहे. परंतु दिनांक 15 मार्च 2025 नंतर महिना अखेरपर्यंत हा कर्क राशीसाठी शुभ परिणाम देणारा हा महिना राहणार आहे. अर्थात कर्क राशी व्यक्तींना या महिन्याचा मार्च 2025 या महिन्याचा पूर्वार्ध थोडासा प्रतिकूल राहील, परंतु उत्तरार्ध शुभ परिणाम देणारा राहणार आहे. या महिन्यामध्ये कर्क राशी व्यक्तींनी दिनांक 7, 8, 9 मार्च तसेच दिनांक 17, 18 व दिनांक 26, 27, 28 मार्च 2025 या दिवशी कर्क राशीच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस कर्क राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल राहतील. या दिवशी कर्क राशीच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे करू नयेत. या व्यतिरिक्त दिवशी कर्क राशीच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे करावीत. अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये मध्यम शुभ फलदायी राहतील. यानंतर आपण सिंह राशीसाठी मार्च 2025 हा महिना कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया. सिंह राशीच्या दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत सूर्यग्रह सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतर सूर्यग्रह सिंह राशीच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत सूर्याचे भ्रमण सिंह राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे. तसेच हे सप्तम स्थानातील सूर्याचे भ्रमण सिंह राशीच्या व्यक्तींना व्यापार व्यवसायासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिक लाभाच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल आहे, परंतु वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने थोडेसे अशुभ परिणाम निर्माण करणारे आहे. जोडीदाराशी वैचारिक मतभेद निर्माण करणारे हे भ्रमण सूर्याचे आहे. परंतु भाग्येश मंगळाचे लाभस्थानातील भ्रमण सिंह राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ देणारे आहे. तसेच मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारे आहे. तसेच चतुर्थेश व भाग्येश मंगळाचे लाभस्थानातील भ्रमण सिंह राशीच्या व्यक्तींना प्रॉपर्टी, घर, त्याचप्रमाणे जमिनीच्या देवाणघेवाणीसाठी
अत्यंत शुभ परिणाम निर्माण करणारे आहे। या दरम्यान सिंह राशी व्यक्तींना ग्रह सौख्य चांगले लाभेल। त्याचप्रमाणे गुरुचे दशम स्थानातील मार्गी भ्रमण सिंह राशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये नवीन जबाबदारी निर्माण करणारे राहणार आहे। परंतु दिनांक 15 मार्च 2025 नंतरचे सूर्याचे अष्टम स्थानातील भ्रमण सिंह राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारे राहणार आहे। तसेच सिंह राशीच्या राशी स्वामीचे अष्टम स्थानातील भ्रमण दिनांक 15 मार्च 2025 नंतर सिंह राशी व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणारे राहणार आहे। अर्थात दिनांक 15 मार्च 2025 नंतर सिंह राशी व्यक्तींचा थोडासा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता राहणार आहे। तसेच सिंह राशी व्यक्तींना या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये शत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल। त्याचप्रमाणे या दिनांक 15 मार्च 2025 नंतर अष्टम स्थानातील सूर्याच्या भ्रमणामध्ये सिंह राशी व्यक्तींना मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागेल। तसेच दिनांक 15 मार्च 2025 नंतर सिंह राशी व्यक्तींना नेत्रविकार तसेच डोकेदुखी इत्यादी विकार होण्याची शक्यता राहणार आहे। त्याचप्रमाणे सिंह राशी व्यक्तींना अष्टम स्थानातील शुक्र व बुधाचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे या अष्टम स्थानातील शुक्र व बुधाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशी व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता राहणार आहे। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी ग्रह सिंह राशीच्या अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे। हे शनीचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना थोडेफार प्रतिकूल परिणाम देणारे राहणार आहे। त्यामुळे या शनी ग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या दिवशी सिंह राशी व्यक्तींनी या दिवशी दिनांक 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:48 ते रात्री 12:36 पर्यंत शनी ग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या पुण्य कालामध्ये अर्थात शनी ग्रहाचा जप दान पूजा करणे अत्याधिक लाभदायक राहील। अर्थात यामुळे भविष्यात शनी ग्रहाचे अशुभ परिणाम सिंह राशी व्यक्तींचे कमी होतील। एकंदर मार्च 2025 या संपूर्ण महिन्याचा विचार करता सिंह राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध अनुकूल व शुभ परिणाम देणारा राहील व दिनांक 15 मार्च 2025 नंतरचा उत्तरार्ध सिंह राशी व्यक्तींना थोडासा प्रतिकूल राहणार आहे। यानंतर आपण कन्या राशी व्यक्तींना या मार्च 2025 महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील याचा आढावा घेऊया। कन्या राशीच्या व्यक्तींच्या दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत सूर्यग्रह षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे। हा 14 मार्च 2025 पर्यंतचा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारा आहे। तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन स्थिती निर्माण करणारा राहणार आहे। या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना सरकारी नोकरीच्या सुद्धा योग येण्याची शक्यता राहणार आहे। त्याचप्रमाणे हा 6व्या स्थानातील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा चांगले यश निर्माण करणारा राहणार आहे। त्याचप्रमाणे हा षष्ठ स्थानातील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा निर्माण करणारा राहणार आहे। तसेच कन्या राशी व्यक्तींचा या दरम्यान आत्मविश्वास वाढेल। तसेच आरोग्याची साथ सुद्धा कन्या राशी व्यक्तींना या दरम्यान चांगली मिळेल। कन्या राशीचा राशी स्वामी बुध ग्रह या महिन्यामध्ये कन्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये नीचभंग स्थितीत असणार आहे, शुक्राबरोबर असणार आहे। त्यामुळे कन्या राशी व्यक्तींचे आरोग्य या महिन्यामध्ये चांगले राहील। त्याचप्रमाणे कन्या राशी व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा हा महिना अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे। संतती योगासाठी सुद्धा हा महिना कन्या राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे। तसेच कन्या राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये वैवाहिक सौख्य सुद्धा चांगले लाभेल, संतती सौख्य सुद्धा चांगले लाभेल। त्याचप्रमाणे दशम स्थानातील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा राहणार आहे। त्याचप्रमाणे दशम स्थानातील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना भावंडाचे सहकार्य चांगले देईल। त्याचप्रमाणे दशम स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राशी व्यक्तींना आपल्या उत्साहामध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल। तसेच या महिन्यामध्ये दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल। दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी ग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या दिवशी सायंकाळी 6:48 ते रात्री 12:36 या पुण्यकालामध्ये कन्या राशी व्यक्तींनी शनी ग्रहाचा जप दान पूजा केल्यास भविष्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना शनी ग्रहाची अशुभ फले कमी होतील व शुभ फलांची वृद्धी होईल। अर्थात या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींनी दिनांक 3, 4, दिनांक 12, 13 मार्च 2025 व दिनांक 22, 23 व 31 मार्च 2025 रोजी चंद्रग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींच्या चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून होणार असल्यामुळे हे दिवस कन्या राशीसाठी प्रतिकूल दिवस राहतील व या महिन्यातील इतर दिवस कन्या राशी व्यक्तींना शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहतील। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला
लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.